आम्हाला ग्रामस्थांना कोणालाच माहिती नाही का मदतनीस गावातली भरली म्हणून. इथं फार कोणालाच कळालं नाही, काय नाही. आम्हाला तर गावातली मदतनीस मान्य नाही. आम्हाला म्हणजे गावातली पाहिजेच नाही. आम्हाला इथली स्थायी पाहिजे. एकात्मिक बालविकास सेवा योजना घारगाव प्रकल्पांतर्गत संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळे पठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे. मात्र ती महिला स्थानिक नसून गावठाण हद्दीतील आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया मान्य नसल्याचे कारण पुढे करत स्थानिक महिलांनी अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकत जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही तोपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नाही, प्रसंगी आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल असा आक्रमक पवित्रा घेत गारोळे पठारच्या महिला संतप्त झाल्या आहेत. कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या गारोळे पठार येथे आदिवासी कुटुंबे राहत असून येथील मुलांना बालपणापासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 2017 साली मिनी अंगणवाडीची सुरुवात झाली आहे. तेव्हापासून एका अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता या मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडी केंद्रात झाले. त्यामुळे आता या ठिकाणी मदतनीस पद भरण्यात आले, परंतु हे पद स्थानिक ठिकाणावरूनच भरले पाहिजे होते. मात्र तसे न करता या पदावर गावातील महिलेची नियुक्ती करण्यात आली. भरतीबाबत कुठलीही माहिती आमच्यापर्यंत मिळाली नाही. डायरेक्ट भरती होऊन मदतनीस या ठिकाणी हजर झाली. त्यामुळे स्थानिक महिला संतप्त झाल्या असून त्यांनी अंगणवाडीस टाळे ठोकले व संबंधितांना पत्रव्यवहार देखील केला आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की जोपर्यंत या पदावर स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही टाळा खोलणार नाही, अशी माहिती स्थानिक रहिवासी जयश्री मेंगाळे यांनी दिली. जयश्री सुरेश मेंगाळ, गाव कुरकुंडी गारोळे पठार. तर आमच्या इथं आम्हाला माहीत नसल्याने मदतनीस पद भरलं गेलंय. तर आम्ही ते पत्र CDPO मॅडम अधुरे मॅडमला पण दिलं होतं. पंचायत समिती गटविकास अधिकारी BDO साहेबांना पण दिलं. ते त्याच्यावर 7-8 दिवसांनी BDO मॅडम इथं आले आमच्या वस्तीवरती, CDPO मॅडम. तर CDPO मॅडम आम्हाला म्हटल्या तर तुम्ही चावी घेतली? तर म्हटलं हा घेतली आम्ही, बंद केली. आम्हाला मदतनीस नको इथं ना गावठाणातली, तर आम्हाला वस्तीची मदतनीस पाहिजे. तर ते मॅडम बोलले आम्ही तुम्हावर गुन्हा दाखल करू. तर त्यांना म्हटलं मग आमच्या सगळ्या वस्तीवर गुन्हा दाखल करा, आमची सगळ्यांची सहमती ना शाळा बंद ठेवण्यासाठी. तर आम्हाला गावठाणातली कोणतीच महिला नको, इथं वस्तीवरची स्थानिक महिला पाहिजे. आमच्या इथं पण पात्रता आहे मदतनीसाठी भरणारे फॉर्म. त्याच्यामुळं आम्हाला मदतनीस गावातली नकोच आहे, सर्वांची सहमतीने. तर ते बोलले आम्हाला, आम्ही इथं ते आल्या त्या दिवशी 12 वाजले होते. तर त्यांनी फोन केला, तर ते बोलले का आम्ही इथं आले म्हणून. तर ते आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कामावरती. तर ते आम्हाला म्हटले तुम्ही आमचे वरिष्ठ आहे का? तर म्हटलं वरिष्ठाचा विषय नाही आहे, पण आम्हाला इथं हातावर आहे सगळं ना कुटुंब. जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला इथं भेटते ना. तर त्याच्यानंतर ते म्हटले आम्ही दिल्लीवरून आले तुम्ही इथं नाही. आता आम्हाला काय माहिती आहे दिल्लीवरून आल्या का संगमनेरवरून आल्या. पण त्याने आधी तर आम्हाला नाही तर ग्रामपंचायतला तर सांगायचं ना आम्ही येणार आहे म्हणून. तर मग बाया थांबल्या असते. आता बाया जित्राबांकडून जाते 11-12 वाजेपर्यंत कोण ठेवतंय बांधून? सगळं आदिवासी पट्टा आहे. तर त्यांना वाटते आदिवासी म्हणून ह्या शांत बसणार आहेत. असाच फायदा घेतात दरवेळेस आदिवासींचा. आमचं म्हणणं असं आहे का आम्हाला स्थानिक मदतनीस पाहिजे, गावठाणाची नको आहे. आणि आमची अंगणवाडी जानेवारीमध्ये मोठी झाली ना, त्यांनी अर्ज मागचे ऑगस्ट-जुलैचे घेतलेत. त्याच्यामुळे आम्हाला हे मंजूरच नाही ते मदतनीस इथं. तुम्ही अर्ज केले नव्हते का कुणी मग आता मदतनीससाठी? माहितीच नाही झालं. जेव्हा मदतनीस इथं गावातून आली का तेव्हा त्यांनी सांगितलं माझी इथं नेमणूक झाली म्हणून. तर माहिती असतं तर आम्ही पण अर्ज दिले असते ना. ग्रामपंचायतला फोन केला, ते म्हणले आम्हाला काही पत्र काय आलेलंच नाही, आम्हाला माहिती नाही त्याची. त्याच्यावर ग्रामसेवकांना फोन केला, ते पण म्हणणे आम्हाला माहिती नाही अर्ज भरलेले. तर त्याच्यावर आम्ही पंचायत समितीला गेलो, BDO मॅडमकडे गेलो. ते पण तिथं म्हणल्या ते जार निघलाय वरून शासनाचा. जार निघलाय पण तुम्ही आधी इथं माहिती द्या ना 2 दिवस वाडीतमध्ये तुमची मदतनीस नेमणूक झाली म्हणून. माहिती नाही काय नाही, ते डायरेक्ट इथं पाठवून दिली बाई. एवढी शाळेसाठी अंगणवाडीसाठी आम्ही तडजोड केली. रात्रंदिवस पाणी ते मारण्यासाठी विहीर इकडे खाली दऱ्यात आहे, तिकडे जाऊन मोटर चालू करून पाणी बिनी यांना बांधकामासाठी उपलब्ध केलं. तरी त्यांचं मग एवढं जर मॅडम जर कुठं मिटिंगला जायचं असलं तर एखाद्या बाईला
तू ये शाळेवर एवढा भात वाटून दे. ते पण आम्ही केलं ना. म्हणजे तुम्ही आतापर्यंत मदतच केली बा अंगणवाडीसाठी. मदतच केली. मॅडमला मिटिंग असो दरवेळेस आता काय कामावर जाते ना, मग हे बारीक मुलं मग ती घरी राहते. तर तिला सांगितलं, तू मॅडमने सांगितलं का मला मिटिंग आहे आज, एवढं हार वाटून दे, मुलांकडे लक्ष ठेव. तरी ते पण ठेवलं ना. तरी जरी बिना विचारता आम्हाला मदतनीस भरून दिली, आम्हाला विचारपूस न करता. पण एवढेच का आम्हाला गावठाणाची मदतनीस एकही नकोय, आम्हाला स्थानिक मदतनीस पाहिजे. मदतनीस इथं भरती होईल तेव्हा आम्ही त्यावर कारवाई केली तर सगळ्या वाडीवर करा, एक दोघावर करून काहीच नाही म्हणा. महिला ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले असून त्यांचे म्हणणे आहे की स्थानिक महिलेची मदतनीस म्हणून नियुक्ती झाली पाहिजे, परंतु अंगणवाडी बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच कुपोषणाचेही प्रमाण आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी टाळे खोलून अंगणवाडी सुरू करू द्यावी, असे यावेळी अंगणवाडी सेविका सरस्वती मेंगाळ म्हणाल्या. सेविका गारोळे पठार. इथे मी 2 जानेवारी 2017 पासून मी इथे कार्यरत आहे. 6.5 अंदाजे वर्षे झाले असतील. इथं माझा पट 0 ते 6चा 32 आहे आणि 3 ते 6ची माझ्याकडे 14 मुलं आहेत शिकायला इथे शाळेत पूर्व प्राथमिकसाठी. तर 5 जानेवारीपासून माझ्या शाळेला ग्रामस्थांनी टाळा लावलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की गावातली मदतनीस का भरली, स्थायिक नाही भरली. तर त्यांचं म्हणणं आहे की मी सांगितलं म्हणून भरली, तर तसं नाही आहे, वरूनच भरलेली आहे ती. ते त्यांचं शासनाच्या GR नुसार मॅडम म्हणतात की जुलैचे म्हणजे एका वर्षाच्या आत, सरकारी वर्ष जेव्हा संपतं त्याच्या आत जेवढे फॉर्म आलेले असतात त्याच्यानुसार आम्हाला घ्यावं लागतं. तर इथल्या महिलांचं ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथं तुम्ही सांगितलं का नाही, किंवा ग्रामपंचायतला तुम्ही का सांगितलं नाही का इथं भरती आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता तुमची मिनी होती ती 2 महिन्यापूर्वी मोठी झाली, तर मग 2 महिन्यापूर्वी मोठी तरी तुम्ही जुलैचे अर्ज का घेतले. आणि म्हणे आम्ही एवढी मदत केली, म्हणजे करतात ते. मला स्वयंपाकाची भांडी त्यांनी पुरवलेली आहेत. परत कुठं मिटिंग वगैरे काय ट्रेनिंग असलं तर ते आहार वाटतात, मुलांना पाहतात, त्याच्याबद्दल नाही काही कार्यक्रम असतात उपस्थित राहतात, सगळं होतं. पण मग आता 5 तारखेपासून ह्या मदतनीस मला नवीन जॉईन झालेले आहे, तर त्यांना ते मान्य नाही आहेत. त्यांनी ते माझ्या मुलांचं पण नुकसान होऊ राहिले आणि हा आदिवासी भाग आहे, त्यामुळं कुपोषणाचं प्रमाण थोडं आहे. माझ्याकडे 2 मुलं आहेत. ग्रामस्थांनी माझी मागणी मान्य करावा, उघडावा. त्यांचं जे म्हणणं असेल ते पुरवू, म्हणजे आम्ही सांगू समोरच्या वरिष्ठांना का असं असं आहे. मॅडमने इथं येऊन त्यांचं सांत्वन पण केलेलं आहे, पण ते ऐकायला तयार नाही आहेत. त्याच्यामुळं मग पाहू काय होतं. येऊन नाही दे, म्हणजे असं देता येऊन मला काही बोलत नाही ते, फक्त मुलं नाही पाठवत किंवा अंगणवाडी लॉक लावलेले. मला नाही काय म्हणते ते, पण त्यांचं जे प्रॉब्लेम आहे ते. यात प्रशासनाने तातडीने गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा व मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे बोलले जात आहे. तर यावेळी जयश्री मेंगाळ, सोनाली मेंगाळ, शांताबाई जाधव, सुमन केदार, लीलाबाई जाधव, कोंडाबाई केदार, चिमाबाई वारे, जयश्री जाधव, हिराबाई मेंगाळ, मीराबाई वारे, साक्षी जाधव यांसह आदी महिलांची उपस्थिती होती. नवनाथ गाडेकर, गावपुढारी न्यूज, घारगाव.